आज मला हे म्हणायचं आहे की प्रताप ये तो बोल यार, अपने विदर्भ में बोल ना यार प्रताप, एक बार तो बोल दे स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, एक बार तो बोल दे ना यार, मट्टी की कसम एक बार तो बोल दे यार, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे। अरे जिस मिट्टी में से आते हैं ना उस मिट्टी को माता कहते हैं, उसको पहले प्रणाम करते हैं। बोल दे यार, वो तो बोलने की ताकत रखता है या नहीं पता नहीं, लेकिन मला तुम्हाला सांगायचे मराठी, पुणेरी मराठी आणि मग वराडी मराठी आमच्या विदर्भामध्ये बघा तुम्ही कशी असते वराडी मराठी। कोणती रे बोलायची सांग ना, कायले बाबा कायले काऊन करू राहिला तू, हे सगळं काय करायची गरज आहे का तुले? हे प्रताप यार, ही भाषा तर कळत असेल ना तुले की ती ही भाषा कळत नाही रे बा? मला ते सांगू नको, कायदा जे आहे ते सांग, मी तुले सांगतो प्रताप, तुले जर समजत नसेल तर पुरा अकोला आणि वर्धा घेऊन येतो प्रताप, पुरा अकोला आणि वर्धा घेऊन येतो प्रताप, तुले जर आपली वराडी मराठी बी कळत नसेल तर। काय बोलतू भाऊ तू, अरे हे काय करू राहिला तू रे, असं नको करू ना। सांगायचं वराडी मराठी, त्याच्यानंतर आमची ऐराणी कुठे नाही का, आमची ऐराणी मराठी आहे ती आमच्या म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव मध्ये आहे। त्याच्यानंतर कोंकणी मराठी आहे, त्याच्यानंतर मराठवाडी मराठी आहे। काय बे खरं सांग की रे भाई, माननीय मंत्री प्रताप खरं सांग की रे भाई, भाई मंत्री प्रताप सांग की रे भाई, खरं पुस्तकात काय ते हे म्हणतात कोणती मराठवाड्यातली मराठी। आता आगरी मराठी आहे, कर्नाटकी मराठी आहे, खंजूर मराठी आहे, झाडी बोली मराठी आहे, मालवणी मराठी आहे। आता त्यासोबत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या छोट्या छोट्या तालुक्यातल्या सुद्धा भाषा आहेत ज्या 100% बोलल्या जातात, ज्यांना आपण आदिवासी बहुल भाग म्हणतो, ज्याला आपण ट्रायबल हे डिक्लेअर्ड एरिया म्हणतो, तिथं तुम्हाला गोंड भाषा मिळेल। काही ठिकाणी आमची काय बंजारांची आपली गोरमाटी भाषा मिळेल, कोलामी भाषा मिळेल। आता ते स्वातंत्र्य हिरावून घेणार का प्रताप? आणि त्याही पुढे जाऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्याला बोलताच येत नाही, त्याला काम बंद करायला लावणार का प्रताप? ज्याला बोलताच येत नाही, ज्याला निसर्गानं बोलता येत नाही असं दिलंय, पण भारताच्या